असतो प्रत्येक पक्षाला लोकशाही हवी असते, परंतु लोकशाहीचा मार्ग जेव्हा निवडत असताना किंवा लोकशाहीची पहिली पायरी आपण चढत असताना त्याचा आपण आकलन देखील केलं पाहिजे. त्याची सुरुवात आपण सर्वप्रथम आपल्यापासून म्हणजे जे ती झाली पाहिजे, परंतु तीच सुरुवात काहीशी वंचितने केलेली आहे. आपल्यासोबत वंचितचे नवे प्रदेशाध्यक्ष, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे सर आहेत. सर, तुमची निवड झाली, सर्वप्रथम प्रदेशाध्यक्ष म्हणजे पदावरती तुम्ही विराजमान झालात, त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन. आत्ता नेमकं काय वंचितचं पुढचं गणित असणार आहे? आणि सर्वप्रथम मी तुमच्या निवडणुकीकडे, ही निवडणूक का अशी म्हणजे बॅलेट पेपर काय गरज काय होती? बाळासाहेबांनी, प्रकाश आंबेडकरांनी, सुजाता आंबेडकरांनी एक नाव सुचवलं असतं, त्यालाच बाबा प्रदेशाध्यक्ष निवडून दिले असती, निवड करून दिली असती, काय झालं असतं? म्हणजे जी गरज होती पक्षामध्ये होती. लोकशाहीचं सार्वत्रिकरण ही भाषा जेव्हा बोलली जाते तर ती सार्वत्रिकरण करताना ते थेट तुमच्या पक्षातनं, तुमच्या घरातनं लोकशाही आली पाहिजे. आता जे कुटुंबशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय किंवा महाराष्ट्र जे कुटुंबशाहीची सत्ता आणि इतर बाबींवरती जेव्हा भोगतोय महाराष्ट्र, तेव्हा प्रामुख्याने लक्षात येतं की लिडरशिप ही कुटुंबातून येते आहे. पक्ष हे कुटुंबाचे प्रायव्हेट लिमिटेड पक्ष असल्यासारखे त्याचा वापर केला जातोय. म्हणजे नेता, मग त्याचा मुलगा, मग त्याचे नातेवाईक, तिकिटांचं वाटप सुद्धा नातेवाईकांना. त्यामुळे ही जी लोकशाही संपवण्याच्या संदर्भामधलं महाराष्ट्रभरचा पॅटर्न आहे तो बदलवण्यासाठी वंचितने याची सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही पक्षाच्या निवडणुकांमधनं येता तेव्हा तुम्हाला मतदार म्हणून कार्यकर्त्यांपुढे हात जोडून जावं लागतं, तुमचा अजेंडा सांगावा लागतो, तुम्ही का निवडून येणार आहेत, तुम्ही निवडून आल्यांवरती काय बदल होणार आहेत, हे जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांशी शेअर करता तेव्हा एका पत्राच्या आधारे आलेला अध्यक्ष आणि लोकशाही प्रक्रियेतून आलेला अध्यक्ष यामध्ये फार फरक असतो. कारण तुम्ही त्या लोकांशी जेव्हा जाऊन बोलत असता तेव्हा त्यांना तुम्हाला रोडमॅप सांगावं लागतो की तुम्ही अध्यक्ष म्हणून नेमकं काय करणार आहेत. आणि हे करत असताना ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं त्या प्रत्येकासाठी तुम्ही जबाबदार असता. पत्राच्या अध्यक्षाला त्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्याची गरज नसते, तो थेट आलेला असतो आणि त्यामुळे तो राजाच्या पद्धतीने पक्ष चालवतो, तो हुकुमशाह पद्धतीने पक्ष चालवतो. कारण त्याला कुणालाही उत्तर देण्याची गरज नसते, त्याला फक्त पक्षश्रेष्ठींशीच संबंध ठेवायचे असतात आणि खाली मग कार्यकर्त्यांशी नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांमधनं लोकशाही ही जी आहे ती पक्षांतर्गत आली पाहिजे, म्हणून वंचितने हा प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी केला आहे. म्हणजे लोकांना आठवत असेल तर 80च्या दशकामध्ये कुठेतरी बॅलेट होते, आता ते नाही आहेत. आम्ही ही सवय लोकांना पाडली की जसं आम्ही ईव्हीएम हटाव हे म्हणतोय लोकशाहीसाठी, तर ती प्रत्यक्ष ती योजना जी आहे ती कशी अंमलबजावणी होऊ शकते त्याचा डेमो आम्ही महाराष्ट्राला दिला.